काय? तुझी ही नोटीस बघून ना त्या मुलीने जीव द्यायचा प्रयत्न केला रे. सिरियसली मग मस्तीमध्ये जीव देतात लोक? ती मुलगी खरंच मनापासून प्रेम करते तुझ्यावर. कुठे चाललायस? माझं बोलणं पूर्ण झालेलं नाहीये रोहन. नाही, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे आधी. अधिरा कशी आहे? कुठे आहे ती? वाचली आहे ती. तिथे गच्चीच्या टोकावर जाऊन उभी राहिली होती. जर वेळेत कुणी पोहोचलं नसतं ना तर आज त्या पुरीचा जीव गेला असता आणि त्याला कारण फक्त तू असतास. एक मिनिट स्वानंदी, काय तू त्याला का दोष देतीयस? आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती मुलगीच विक्षिप्त आहे. आधी स्वतःच हे घर सोडून माहेरी गेली की नाही, आणि आता काही सगळी नाटकं करतेय का रोहनला आपल्या मर्जीत ठेवण्यासाठी, आपल्या मर्जीप्रमाणे वागवण्यासाठी? आई, अगं जरा तरी विचार कर. ती मुलगी तिच्या जीवाला कंटाळलीये आणि ते या मुलामुळे. तिचं प्रेम आहे याच्यावर आणि त्याने डिवोर्सची नोटीस पाठवली म्हणून ती जीव द्यायला निघाली होती. काही नाटकं करत नाहीये ती. मी राहते तिच्याबरोबर, तिची अवस्था दिसते मला. मग ते घरातून निघून गेली ते काही लग्न टिकवण्यासाठी? हो, कारण तिला कळलं या घरात राहून ते टिकणार नाही. अरे मग आत्महत्येचा प्रयत्न कशाला करायचा? हे बरोबर नाहीये. सरळ सरळ ब्लॅकमेलिंग आहे ना. अरे हल्लीच्या मुली तर आता ते खोटे खोटे केसेस पण घालायला लागलेले आहेत. सासू सासरे छळ करतात म्हणून. काही नाही, या सगळ्यांना क्लृत्या आहेत आपल्या नवऱ्याला ताब्यात ठेवण्याच्या. मला माहिती आहे आदिराला ना पहिल्यापासूनच आम्ही नकोच होतो. तिला फक्त रोहन पाहिजे होता. त्यावेळेला जमलं नाही म्हणून या वेळेला शेंडी तू तेव्हा पारंबी. कसंही करायचं, या पद्धतीनं नाही तर या पद्धतीनं त्याला इथून येऊन जायचं आहे ना. अधिरा यातलं काहीच करत नाही आई. ती आनंदानेच या घरात राहत होती. तू तिचं जगणं मुश्किल करून ठेवलं होतंस. आणि हा तिचा नवरा मुख गिळून गप्प बसला. नव्हती ना हिम्मत प्रेम निभवायची, मग केलंच कशाला प्रेम तिच्यावर रे? रोहन शांत, इथे इथे तू हळू हळू ऐक माझं बाळा. तू स्वतःला या गोष्टींसाठी जबाबदार धरू नकोस. ती मुलगीच तशी आहे. पण काय आनंदी, हे असं तिचं वागणं झालं का? हे जरा विचार केला ना मी तरी देखील माझ्या डोक्याला मुंग्या येत आहेत, टेन्शन येतं मला. आणि तुझं म्हणणं आहे ही अशी सून आम्ही आमच्या घरामध्ये ठेवायची? आपण समजा काही चुकून माकून उलट सुलट काहीतरी बोललो तरी जाईल गच्चीवर, जीव द्यायच्या धमक्या देणार आम्हाला, आणि आम्ही कायद्याच्या कचाट्यामध्ये सापडणार. सगळा प्लान आहे तिचा, सगळा प्लान आहे. पास. सगळे असा विचार करत नसतात. काही ना फक्त प्रेम आणि माया करत असतात, आणि तेवढीच हवी असते त्यांना. तिची ना तुझ्याकडनं फक्त चांगलं वागण्याची अपेक्षा होती रोहन. सांगा ना, रोहन सारख्या सामान्य मुलाबरोबर आणि आपल्यासारख्या साध्या घरात तिने का लग्न केलं असतं? हा बस आता स्वानंदी, तू रोहनला काही बोलू नकोस. त्या मुलीचं वागणं मी बघितलंय, मी सहन केलंय तिला या घरात.